नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील शेवटचा भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण अर्धसूत्री विभाजनाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी सूत्री विभाजनाची आवश्यकता काय ते पाहूया। तर सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे। कोणत्याही सजीवाच्या प्राण्याच्या शरीराची जर वाढ व्हायची असेल तर त्यासाठी सूत्री विभाजनाची आवश्यकता असते। शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, त्यानंतर सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी आपल्याला सूत्री विभाजनाची आवश्यकता असते। पहा, सूत्री विभाजनाची आवश्यकता 1. शरीराच्या वाढीसाठी, 2. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, 3. जखमा बऱ्या करण्यासाठी आणि 4. सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सूत्री विभाजन आवश्यक आहे। अर्धसूत्री विभाजन म्हणजेच मिओसिस। अर्धसूत्री विभाजन 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते। आता हे 2 टप्पे कोणते? तर अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2। आता अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1 अशा 4 टप्पे आहेत। त्यामध्ये पूर्वावस्थेमध्ये 5 भाग आहेत। आता ते 5 भाग कोणते? या ठिकाणी क्रमशः दिलेले आहेत। हे पहा, 1, 2, 3, 4 आणि ही 5वी। तर या 5 अवस्था आहेत। आता अर्धसूत्री विभाजनातील पूर्वावस्था बऱ्याच कालावधीकरता चालू राहते। या अवस्थेच्या 5 उपावस्था या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे। आता ही पहिली अवस्था पहा, या सुरुवातीच्या अवस्थेत गुणसूत्रांचे घनीकरण होते, त्यामुळे ती जाडसर आणि ठळक होऊ लागतात। बघा, आपल्याला ही गुणसूत्रे जाडसर आणि ठळक दिसत आहेत कारण गुणसूत्रांचे यामध्ये घनीकरण झालेले आहे। दुसरी अवस्था, या अवस्थेत सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या तयार होऊ लागतात। हे पहा, इकडे एक आणि या बाजूला एक, 2 तुम्हाला दिसत आहेत। याचबरोबर अनुबंधन म्हणजेच सजातीय गुणसूत्रांच्या जोड्या जवळजवळ आल्यासारख्या आपल्याला दिसू लागतात। या गुणसूत्रात पारगती होण्यासाठी, त्या पारगती म्हणजे काय तर क्रॉसिंग होण्यासाठी जटिल अनुबंध तयार होतो। तर प्रत्येक गुणसूत्राचा बाहू द्विविभाजित होतो। पहा, या ठिकाणी 2 भाग दिसत आहेत, निळसर आणि लालसर असा, तर तो द्विविभाजित होतो। मात्र त्याचा गुणसूत्र बिंदू विभागला जात नाही। या ठिकाणी बिंदू दिसतोय आपल्याला, तो कधीही विभागला जात नाही, त्यामुळे चतुर्बाहू असलेली ही रचना दिसू लागते। पुढचा हा तिसरा भाग आहे। या भागामध्ये पारगतीची क्रिया पार पडते, म्हणजे क्रॉसिंग त्यांचं पार पडतं। या ठिकाणी बघा, तुम्हाला निळा आणि लाल रंगाचा गुणसूत्रांच्या जोड्या क्रॉसिंग झालेल्या दिसत आहेत। सजातीय गुणसूत्रांच्या अर्धगुणसूत्री बाहूंची अदलाबदल या प्रक्रियेमध्ये होते, त्यामुळे या प्रक्रियेत जनुकीय विचरण घडून येते। पुढचा हा जो चौथा भाग आहे, या चौथ्या भागामध्ये काय होते तर या अवस्थेत जटिल अनुबंध उलगडले जातात। जे अनुबंध जटिल आहेत, गुंतागुंतीचे आहेत, ते उलगडले जातात। त्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या एकमेकापासून काय होतात, दूर जातात। या अवस्थेत इंग्रजी X याप्रमाणे गुणसूत्रे आपल्याला दिसू लागतात आणि त्यांना कायझमा असे म्हणतात। या चौथ्या अवस्थेमध्ये त्या गुणसूत्रांना कायझमा असे म्हटले जाते। त्यानंतर 5वी जी अवस्था आहे या ठिकाणी दिलेली, ही पूर्वावस्था 1ची शेवटची अवस्था आहे। या अवस्थेत कायझमा उलगडला जातो। हे पहा, हे सगळे स्वतंत्र तंतू आपल्याला दिसत आहेत, तर तो कायझमा उलगडला जातो
आणि पारगती झालेली सजातीय गुणसूत्रे काय होतात? वेगवेगळी, म्हणजे क्रॉसिंग झालेली सजातीय गुणसूत्रे वेगवेगळी होतात. केंद्रिका आणि केंद्रकावरण हळूहळू काय होते? नाहीसे होते. अशा रीतीने पूर्वावस्था 1 मधील 5 अवस्था या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनःसंयोग होतो आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये काय होतात? विभागली जातात. हे पहा, मध्यावस्थेमध्ये काय झालेलं आहे? तर जनुकीय विचरण झालेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पश्चावस्थेमध्ये आपल्याला ती एकाची 2 तयार झालेली दिसत आहेत. परत ती विभागली जातात आणि विभागली जाऊन 2 एकगुणी पेशी तयार होतात. हे पहा, इकडे एक आणि इकडे एक अशा 2 एकगुणी पेशी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा तऱ्हेने अर्धसूत्री विभाजन भाग 1 मध्ये एकूण ज्या 4 अवस्था आहेत त्यातल्या पूर्वावस्थेचे 5 भाग होतात. पुन्हा मध्यावस्थेमध्ये जनुकीय विचरण होते आणि सजातीय गुणसूत्रे 2 संचामध्ये विभागली जातात आणि शेवटी ती स्वतंत्र होऊन 2 एकगुणी पेशी तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2. या ठिकाणी आपल्याला पूर्वावस्था 2, मध्यावस्था 2, पश्चावस्था 2 आणि अंत्यावस्था 2 असे 4 भाग. भाग 1 मध्ये या अवस्था 1 होत्या. पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1 होती. या ठिकाणी भाग 2 म्हणून त्या 2 आहेत. तर अर्धसूत्री विभाजनाचा भाग 2 हा सूत्री विभाजनासारखा असतो. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होतात आणि त्या पेशी विभाजित होतात. हे पहा, या ठिकाणी पूर्वावस्था 2 मध्ये आपल्याला 2 वेगवेगळ्या पेशी दिसत आहेत. त्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. आता पहा, इथं मध्यावस्थेमध्ये आपल्याला 2 दिसत आहेत आणि मध्यावस्थेमध्ये तयार झालेल्या दोघांचे पश्चावस्थेमध्ये पहा एकापासून 2 आणि एकापासून 2 तयार झालेले दिसतात. म्हणजेच या ठिकाणी काय होते? युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती अर्धसूत्री विभाजनाने पूर्ण होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. म्हणजे सुरुवातीला ही एक द्विगुणित पेशी होती, त्याच्या आपल्याला अंत्यावस्थेमध्ये किती दिसत आहेत? 4 एकगुणित पेशी तयार झालेल्या पाहायला मिळतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती होते, म्हणजेच क्रॉसिंग होते आणि जनुकांचे पुनःसंयोग होते. तर गुणसूत्रामध्ये समजातीय गुणसूत्रामध्ये क्रॉसिंग होतं म्हणजेच पारगती होते आणि जनुकांचे पुनःसंयोग झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच रिकॉम्बिनेशन होतं त्यांचं. यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्यपेशी किंवा नवजात पेशी जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा सुद्धा कशा दिसतात? आपल्याला वेगवेगळ्या दिसतात. पहा, एकाच पेशीपासून तयार झालेली जी 4 वेगवेगळ्या या ठिकाणी नवजात पेशी आहेत त्या जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा सुद्धा कशा असतात? वेगवेगळ्या असतात. करून पहा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रयोग तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या शाळेमध्ये करून पाहायचा आहे. पाहूया आपण प्रयोग काय आहे ते. यासाठी काय साहित्य लागणार आहे? तर चंचुपात्र, काचपट्टी, आच्छादन काच, चिमटा, संयुक्त सूक्ष्मदर्शी आणि वॉच ग्लास. तर संयुक्त सूक्ष्मदर्शी तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये तुमच्या उपलब्ध होईल. तर तुम्ही हा तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करून पाहू शकता. पदार्थ काय दिलेले आहेत? तर मध्यम आकाराचा कांदा, आयोडीनचे द्रावण इत्यादी. तर या सर्व गोष्टी तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध होऊ शकतात. कृती पहा, काय सांगितली त्यांनी? मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि पाणी भरलेल्या चंचुपात्रामध्ये तो कसा ठेवायचा? तर कांद्याच्या मुळाकडील भाग पाण्याला स्पर्श करेल. कांद्याचा जे मुळं असतात तो भाग पाण्याला स्पर्श करेल असा तो चंचुपात्रामध्ये ठेवायचा आहे. 4 ते 5 दिवसानंतर कांद्याच्या मुळाचे काय करायचे? निरीक्षण करायचे. यापैकी काही मुळांचा टोकाकडील भाग कापून तो काय करायचा? वॉच ग्लासमध्ये घ्यायचा. त्यात आयोडीनचे द्रावणाचे काय करायचे? थेंब टाकायचे. 5 मिनिटानंतर त्यातील एका मुळाचा भाग काचपट्टीवर घ्यायचा आणि चिमट्याच्या सपाट किंवा चपट्या भागाकडून तो काय करायचा? दाबायचा. त्यावर पाण्याचा 1 ते 2 थेंब घेऊन आच्छादन काच काळजीपूर्वक आच्छादायची.
काचपट्टीवर घ्यायचा आणि त्याच्यावर जी आच्छादन काच असते ती त्याच्यावरती ठेवायची. त्यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे त्यामधील लेयर सगळा काढायचा. आता तयार झालेल्या काचपट्टीचे संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करायचे. पेशी विभाजनाची कोणती अवस्था तुम्हाला दिसून आली तिची आकृती तुम्ही काढू शकता. तर हा प्रयोग तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेमध्ये करा. कांद्याच्या मुळाच्या टोकाकडील भागाच्या पेशींचे सूत्री विभाजनाचे विविध टप्पे आकृतीमध्ये पुढे दाखवलेले आहेत. यापैकी तुम्हाला काय दिसून आले? तर तुमच्या पुस्तकामध्ये जी आकृती दिलेली आहे त्यातील कोणता भाग तुम्हाला सूक्ष्मदर्शीखाली दिसून आला ते तुम्ही निरीक्षण करायचे आहे आणि निरीक्षण नोंदवून तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहे. पहा, या ठिकाणी कांद्याच्या मुळामधील सूत्री विभाजनावरील टप्पे. तर कांद्याच्या मुळामध्ये जे सूत्री विभाजन होते त्याचे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला काही प्रश्न या ठिकाणी जरा डोके चालवा यासाठी विचारलेले आहेत. तर तुम्ही हे सूक्ष्मदर्शीखाली प्रयोगशाळेमध्ये करून पहा. आता जरा डोके चालवा म्हणून जे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे 2N म्हणजेच द्विगुणित पेशी म्हणजे काय? आता द्विगुणित पेशी म्हणजे काय? तर ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते अशा पेशीस द्विगुणित पेशी असे म्हणतात. म्हणजे गुणसूत्रांची संख्या जर दुप्पट असेल तर त्या पेशीला द्विगुणित पेशी म्हणतात. आता माता पित्याकडून युग्मकावाटे त्यांची गुणसूत्रे युग्मनजात येतात. आई आणि वडील या दोघांकडून त्यांची गुणसूत्रे आपल्या युग्मनजामध्ये येतात. ही संख्या नेहमीच 2N असते. पहा, मातापित्याकडून गुणसूत्रे येतात पण ती संख्या मात्र 2N असते. आता मानवातील 2N ही संख्या म्हणजे 46 आहे. तुम्हाला माहीत आहे की मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात, म्हणजेच गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. आता माता म्हणजे आईमध्येही 46 गुणसूत्रे असतात आणि वडिलांमध्येही 46 असतात आणि त्यांच्या अपत्यामध्ये सुद्धा 46च असतात. मग ही दुप्पट होत नाही का? तर ती नाही होत. ती का होत नाही ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीतील गुणसूत्रांची संख्या 46 असते, म्हणजेच ती द्विगुणित असते. 23 जोड्या आणि 46 गुणसूत्रे म्हणजे ती द्विगुणित असते. दुसरा प्रश्न, N म्हणजेच एकगुणित पेशी म्हणजे काय? आता ज्या पेशीत गुणसूत्रांची संख्या निम्मी असते अशा पेशीला एकगुणित पेशी म्हणतात. आपण याआधी काय पाहिले? ज्यामध्ये गुणसूत्रांची संख्या दुप्पट असते त्याला द्विगुणित म्हणतात. मग निम्मी असते त्याला काय म्हणतात? एकगुणित पेशी. यात गुणसूत्रांचा एकच संच असतो. लैंगिक प्रजननाच्या वेळी युग्मकांना अर्धगुणसूत्री विभाजनाने एकगुणित बनवले जाते. पहा, ज्यावेळी लैंगिक प्रजनन होते त्यावेळी युग्मकांना काय केले जाते? अर्धगुणसूत्री विभाजनाने एकगुणित बनवले जाते. म्हणजे कसे? उदाहरणार्थ, मानवातील N ही संख्या 23 आहे. आपण काय पाहिले वरती? मानवातील 2N ही संख्या 46 आहे, म्हणजे 23 जोड्या आहेत. म्हणजे N ही संख्या किती आहे? 23. शुक्राणू आणि बीजांड या दोन्ही युग्मक पेशीत प्रत्येकी 23 गुणसूत्रे असतात. म्हणजे आईकडून 23 आणि वडिलांकडून 23 अशी एकूण 46 गुणसूत्रे येतात. पुढील प्रश्न, सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात. बघा, प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणितच्या पेशी आहेत त्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक संख्येत जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकांनी सारखी असतात. पहा, प्रत्येक प्रजातीमध्ये द्विगुणित पेशींच्या गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. जशा मानवामध्ये 23 जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने, प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकांनी सारखी असतात. अशा गुणसूत्रांना काय म्हणतात? सजातीय गुणसूत्रे. उदाहरण पाहूया आपण. मानवाच्या पेशीतील गुणसूत्र जोडी क्रमांक 1 म्हणजे त्याच्या आईकडून आलेले गुणसूत्र क्रमांक 1 आणि वडिलांकडून आलेले गुणसूत्र क्रमांक 1 ही 2 गुणसूत्रे सजातीय असतात. लक्षात आले का? सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय? पुढील प्रश्न, युग्मक पेशी 2N असतात की N आणि का? आता युग्मक पेशी 2N असतात की 1? तर ज्या पेशीपासून युग्मके तयार होतात त्या पेशी 2Nच असतात.
युग्मक बनताना स्त्री युग्मक एन आणि पुयुग्मक यन यांचे फलन होते. त्यामुळे जो युग्मनस तयार होतो त्यामध्ये किती असणार, युग्मक पेशी किती असणार, 2 असणार. त्यामुळे त्या 2 एन असतात. पुढील प्रश्न, एकगुणित पेशी कशा तयार होतात? तर द्विगुणित पेशीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होते आणि मग अर्धगुणसूत्री विभाजन झाले की 2 एन पासून काय होते, एन ही एक पेशी मिळते. याचाच अर्थ द्विगुणित पेशीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन होते, त्यापासून एकगुणित पेशी तयार होतात. आणि शेवटचा प्रश्न, एकगुणित पेशींचं नेमकं महत्त्व काय आहे? आता एकगुणित पेशींचे महत्त्व काय आहे? समजा लैंगिक प्रजनन होताना जी युग्मके तयार होतात ती एक गुणित होणे जरुरीच आहे. समजा ती झालीच नाहीत, जर लैंगिक प्रजनन होताना जी युग्मके तयार होतात ती एक गुणित होणे जरुरीचे आहे, पण समजा ती झाली नाही तर काय होईल? तर गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही. लक्षात आले का? एकगुणित पेशींचे नेमके महत्त्व काय आहे? तर लैंगिक प्रजनन होत असताना जी युग्मके तयार होतात ती एकगुणित होणे जरुरीचे असते. समजा ती झालीच नाही तर गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही. उदाहरणार्थ, मानवात आईवडिलांच्या पेशीत 2n बरोबर 46 गुणसूत्रे असतात. त्यांच्या प्रजननाच्या वेळी अर्धगुणसूत्री विभाजन झाले नाही तर होणारी युग्मके 46 गुणसूत्रांचीच राहतील. म्हणजे आईकडून 46 आणि वडिलांकडून 46 म्हणजे 92 गुणसूत्रे अपत्यामध्ये येतील आणि मग त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकृती तयार होतील. परंतु अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाने युग्मके एकगुणित होतात, म्हणजे ती निम्मी होतात. त्यामुळे गुणसूत्रांची संख्या कायम तीच ठेवली जाते. युग्मके या एकगुणित पेशी असतात आणि हेच त्यांचे महत्त्व आहे. लक्षात आले का? एकगुणित पेशीचं काय महत्त्व आहे? जर प्रजननाच्या वेळी युग्मके एकगुणित झाली नाही तर गुणसूत्रांची संख्या पटीमध्ये वाढत जाईल आणि बऱ्याच विकृती निर्माण होतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा आणि हे प्रकरण या ठिकाणी संपलेले आहे. तर या प्रकरणाखाली तुमच्या पुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्यायही तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.